हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टींना पाठिंबा न देता आपला उमेदवार जाहीर केला। त्यामुळे राजू शेट्टींसमोर नवं आव्हान उभं ठाकलंय। त्यामुळे या मतदारसंघातील चुरस वाढलेली आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतली चुरस वाढली आहे। महाविकास आघाडीने या मतदारसंघात उमेदवार दिल्यामुळे राजकीय समीकरण बदलल्याचं बघायला मिळत आहे। खरे तर राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून पाठिंब्याची अपेक्षा होती, पण महाविकास आघाडीशी राजू शेट्टींचा राजकीय मेळ काही बसला नाही आणि उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर करत राजकीय खेळी केली। खरे तर राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण शेट्टींना ठाकरेंचा पाठिंबा तर मिळाला नाहीच, उलट ठाकरेंच्या पक्षाने त्यांच्या अडचणीत भर घातली आहे। त्यामुळे राजू शेट्टींनी ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवलं। त्यांनी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे। ठीक आहे, तो त्यांचा निर्णय आहे, परंतु स्वतंत्र लढाईची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतलेली होती। उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघात उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरण बदललंय, तर राजू शेट्टींवर टीका करण्याची आयती संधी सत्ताधारी शिवसेनेला मिळाली आहे। पूर्वी एक म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। ज्या माणसांना सगळ्याच लोकांच्या दगडावर हात ठेवायचा, त्यांना भाजपचाही पाठिंबा बाहेरनं मिळेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती। त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची मदत पाहिजे होती, पण काँग्रेस राष्ट्रवादीचा स्पर्श नको होता। त्यांना मशाल चिन्हावर जायचं नव्हतं, पण शिवसेनेची संपूर्ण ताकद पाहिजे होती। सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे हातकणंगले लोकसभा निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार आहे। त्यामुळे आतापासूनच विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत। आपल्या नेत्याशी, आपल्या पक्षाची किंवा जनतेशी प्रामाणिक राहावे, जनतेची साथ सोडू नये अशी लोकांची अपेक्षा होती। दुर्दैवाने ते या ठिकाणी खोल ठरलं आणि त्या माध्यमातून मला वाटतं जनतेला एक संधी मिळालेली आहे। खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे हे सिद्ध करण्याची लोकांना एक अनोखी संधी मिळाली आहे आणि शिवसैनिक उद्धव साहेबांचे शिवसैनिक ही संधी अजिबात सोडली। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढतीची अपेक्षा होती। राजू शेट्टींनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा बराच प्रयत्न केला होता, पण उद्धव ठाकरेंनी शेट्टींनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली होती, तर शेट्टी त्याकरता तयार नव्हते। त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवला। या निवडणुकीत मतविभागणीचा कुणाला फायदा होणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।